नमस्कार, मी अविनाश गायकवाड, महाराष्ट्र नव्याण्णव न्यूज पुणे जिल्हा उपसंपादक। आज महात्मा फुले यांचे 130वी पुण्यतिथी आहे। त्यानिमित्त आज महात्मा फुले वाड्यामध्ये आहेत आपण, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 130वी पुण्यतिथी आहे। आज पुण्यातील संपभूमी म्हणजे महात्मा फुले वाड्यामध्ये महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यातून लोक तिथं अभिवादन करण्यासाठी येत आहेत। आज इथं महात्मा फुलेंचा जो काही वाडा आहे, महात्मा फुलेंनी त्यांचं आयुष्य, सावित्रीबाई फुलेंनी त्यांचं आयुष्य ज्या वाड्यामध्ये घालवलं, ज्या बहुजन महापुरुषांच्या मुलांना शिकवण्यासाठी घालवलं, तो महात्मा फुले वाड्यामध्ये आज आम्ही समस्त बहुजन येऊन समस्त बहुजनांच्या वतीने महात्मा फुलेंनी केलेल्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं आहे। आज आपण महात्मा फुलेंनी जे शूद्रांसाठी किंवा दलितांसाठी जी काही विहीर खोली केली, त्या विहीर ह्याच वाड्यामध्ये आहे। ज्या टाकलेल्या बायका त्या काळी होत्या, जेणेकरून त्या विधवा असूनसुद्धा गर्भवती झाल्या होत्या, अशा महिलांचं बाळपण आणि त्यांच्या मुलांचं संगोपन महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या हिमतीने आणि मोठ्या धाडसाने आणि सामाजिक बांधिलकी जपत हितं केलं। अशा अनेक प्रकारे हा महात्मा फुले विविधपूर्ण आणि एक ऐतिहासिकपूर्ण असा हा वाडा आहे। आणि ह्या वाड्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानेकोपऱ्यातून लोक खऱ्या अर्थाने 11 एप्रिल ज्या दिवशी महात्मा फुलेंची जयंती आहे, तसंच 3 जानेवारी ज्या दिवशी सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, तसंच हा 28 नोव्हेंबर हा महात्मा फुलेंचा पुण्यतिथीचा दिवस अतिशय महात्मा फुलेंनी सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणादायी देणारा हा वाडा आहे। सर्वांनी ह्या वाड्यामध्ये नक्कीच येऊन ह्या वाड्याला भेट द्यावी। ज्या महात्मा फुलेंनी, ज्या सावित्रीबाई फुलेंनी ह्या वाड्यामध्ये राहून बहुजनांची मुलींचं शिक्षण केलं, स्वतः ज्या शिक्षण करताना ज्या वर्णव्यवस्थेच्या माणसांनी सावित्रीबाई फुलेंना दगड मारले, महात्मा फुलेंना दगड मारले, त्या दगडांनी माखलेले रक्त ज्या दगडावर होते, पण आज आपल्या बहुजनांची माणसं त्या दगडावर लागलेलं रक्त पुसून तिथं शेंदूरपासून त्या दगडावर देव बनवला आहे। खरंच आपण आपल्या महापुरुषांचा विचार जपतो का, तो जगतो का? आणि तो जगण्यासाठी, तो जपण्यासाठी आपल्याला आपली प्रतीका असतील, आपल्या माणसांची जे ऐतिहासिक हे असतील ठिकाणे असतील, त्या ठिकाणी आपण भेट देणं गरजेचं आहे। नुसतं महात्मा फुले वाड्यामध्ये येऊन अभिवादन करण्यापेक्षा महात्मा फुले काय आहेत, सावित्रीबाई फुले काय आहेत हे समजणं आणि हे जाणणं अतिशय गरजेचं आहे। ही आता येणाऱ्या काळाची गरज आहे। इथंच थांबतो। धन्यवाद। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून आज त्यांच्या राहत्या वाड्यामध्ये येऊन त्यांना अभिवादन करण्याचं सगळ्या बहुजनांनी कार्य चालू ठेवलेलं आहे। प्रथम म्हणजे की सगळ्यांना भारतरत्न देण्यात येत आहे, पण भारतरत्न खरा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि माई यांना मिळालंच पाहिजे। दुसरं म्हणजे बाकीच्यांना विचार मांडण्याचा जो काही उद्देश आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलेला आहे, फक्त तेवढंच आमचा उद्देश आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे। हेच माझं एक लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे